आणि त्यात बघितलं असेल तर ट्रॅफिक जाम हा पुणेकरांचा रोजचा विषय झालेला आहे. पुणेकरांना विचारलं कुठला जाम आवडत नाही तर पहिल्यांदा ट्रॅफिक जाम सांगतील. पुणे जे बेस्ट लिव्हिंग सिटी म्हणता ते लिव्हिंगचं स्पेलिंग तपासून द्यायची गरज आहे. आता पुणेकर सोडून जावे काय असाच विचार पुणेकर करतायत. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात मेट्रो सक्षम बनवेल का पुणेकरांना प्रवासासाठी? 10% कमी पुणेकर ही वाहतूक व्यवस्था वापरतात. आता आपण मेट्रो आल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल असे आमचे प्रतिनिधी सांगतात. हे दादांत खोटं आहे. पुणे जसं बदलत गेलं तसं ह्या वाहतूक व्यवस्थेने अंग टाकणं गरजेचं होतं. ते गेलेलं नाही आहे. कारण त्याला पुन्हा एकदा मी सांगतो की सक्षम नेतृत्वच नाही मिळालं. त्यांनी सांगितले की सर त्या बसमध्ये हातोडा नव्हता. मी जेव्हा या बसमध्ये या हातोड्याची माहिती सांगतो किंवा सुरक्षेबद्दल बोलत असतो त्याला तो म्हटले ते जो हातोडा असता तो फोडून आम्ही काही प्रवासी बाहेर पडू शकलो. पुण्याची वाहतूक व्यवस्था सक्षम आहे की नाही हा आपल्या सर्वांना पडलेला एक प्रश्न आहे. पुणे हे जगातील 7व्या क्रमांकाचे शहर आहे ज्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था जी आहे आपल्याला ती दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. कारण की पुण्यामधची जर आपण ट्रॅफिक पाहिली तर ती ट्रॅफिक आता आपण सर पुणे कुठेच कमी नाही आहे. आता पुण्याचा नंबर जगात 7व्या क्रमांकावरती आलेला आहे. आणि पुण्याची वाहतूक व्यवस्था जी आहे ती कशी सुरळीत करता येईल काय सांगाल? आणि पुण्याची PMPL जी आहे ती सक्षम आहे का नाही? ओके, आपण जर सर्वात महत्त्वाचं 7व्या क्रमांकावर तुम्ही जे म्हणताय ते कशाबद्दल आहे? आज पुणे जगामध्ये जी वाहतूक कोंडीमधली शहरं आहेत 10 त्या 10च्या लिस्टमध्ये आहे. आणि दिवसेंदिवस ही वाहतूक व्यवस्था कोलमडती आहे. आणि त्यात बघितलं असेल तर ट्रॅफिक जाम हा पुणेकरांचा रोजचा विषय झालेला आहे. पुणेकरांना विचारलं कुठला जाम आवडत नाही तर पहिल्यांदा ट्रॅफिक जाम सांगतील. आज आपण बघितलं तर ट्रॅफिक जामची मूळ कारणं आहेत ही घरटी वाढत जाणारी वाहनं पुणेकर का घेत आहेत? पुणेकरांना काय हौस आहे का? पुणेकरांकडे जास्त पैसे आहेत का? ती त्याची गरज व्हायला लागलेली आहे. आणि ती गरज जर वेळेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जर पूर्ण केली नाही तर पुणे हे कोलॅप्सिंगच्या मोड आहे. त्यात काही वादच नाही. आज आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी गर्दी आणि गर्दीशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की पुणे जे बेस्ट लिव्हिंग सिटी म्हणता ते लिव्हिंगचं स्पेलिंग तपासून द्यायची गरज आहे. आता पुणेकर सोडून जावे काय असाच विचार पुणेकर करतात. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पुण्याचा इतिहास आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेपासून ही सुरू झालेली व्यवस्था आहे. 75 वर्षाची असलेली व्यवस्था आज अशा दुरावस्थेत का असा प्रश्न आमचा कुठलाही प्रतिनिधी ठामपणे मांडू शकत नाही. त्याला आमच्या प्रश्नाची जाण आणि जाणीव आहे की नाही हाच प्रश्न नेहमी पुणेकर म्हणून मला पडत असतो. आज 2007मध्ये या PMPML या कंपनीची स्थापना झाल्यानंतर त्याला नेतृत्व असं चांगलं मिळालं का? तर बोटावर मोजण्या इतकं चांगलं नेतृत्व मिळालं. डॉक्टर श्रीकर परदेशी, त्यानंतर थोड्या प्रमाणात अभिषेक कृष्णा आणि आत्ता आलेली जो 2 नेतृत्व जी आहेत ती ओमप्रकाश बकोरिया साहेब असतील किंवा प्रतापसिंह. पण यांना कालावधी पूर्ण करायलाच वेळ मिळत नाही. आणि हे सारखं बदल केले जातात. गेल्या 21 लोक बदललेली आहेत. त्यामुळं त्यांना त्यांची धोरणं राबवण्यासाठी वेळच मिळत नाही. हा एक महत्त्वाचा भाग नेहमी वाटतो. त्याशिवाय आज आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडची लोकसंख्या बघितली तर साधारण 90 लाख की आता 1 कोटीला ती पोचणार आहे. आणि त्यापैकी आज जेमतेम जरी PMPL सांगत असलं की 10-12 लाख हा आकडा 10-12 लाख हा प्रवास आहे, प्रवासी नाही. साधारण माझ्या अंदाजे 7 ते 8 लाख प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी नाही आहेत. याचा अर्थ 10%पेक्षा कमी पुणेकर ही वाहतूक व्यवस्था वापरतात. आता आपण मेट्रो आल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल असे आमचे प्रतिनिधी सांगतात. हे दादांत खोटं आहे. कारण मेट्रो हे कमी रूटवर आहे. हे 2च रूटमध्ये आहे. मेट्रो ही मोठ्या प्रमाणाची खर्चिक व्यवस्था आहे. आणि ही आपल्याला किती प्रमाणात परवडणार आहे हा वेगळा विषय आहे. पण मेट्रो म्हणजे सगळीकडे नसताना PMPL ही छोट्या गल्लीबोळापासून रोडमध्ये जाऊ शकते. आणि त्याला कनेक्टिंग असं आपण युनायटेड मेट्रोपॉलिटनच्या नावाखाली एक उमटा नावाची व्यवस्था स्थापन केली. त्यांच्या किती मीटिंग झाल्या? त्यांनी ह्या उमटासाठी हे ट्रॅफिक चांगलं इम्प्रूव्ह होण्यासाठी किती काम केलं हा कधीच चर्चेला गेलेला विषय नाही. आणि ह्यामध्ये आमचे राजकारणी फार मोठ्या प्रमाणात कमी पडले. तुम्ही आत्ता जे मेट्रोचं आत्ता जे तुम्ही उदाहरण दिलं तर वनाज ते रुबी हॉल क्लिनिक, सिव्हिल कोर्ट ते PCMC हा जो मेट्रोचा प्रवास आहे. आणि आत्ता PCMC ते स्वारगेट म्हणजे असं हे मेट्रोचं जाळं पसरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात मेट्रो सक्षम बनवेल का पुणेकरांना प्रवासासाठी? मी तेच पुन्हा एकदा सांगतो की हे 2 रूट म्हणजे पुणेकरांचे प्रवास नाही आहेत. त्याशिवाय असंख्य ठिकाणी पुणेकर प्रवास करत असतात. आज पुण्याकडचं प्रवाशांचं जर साधारण तुम्ही छाननी केली तर त्यात असं लक्षात येईल की नोकरदार वर्ग आहेत,
शासकीय कर्मचारी आहेत, बांधकामावर जाणारे लोक आहेत, ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. त्यामुळं त्यांना मेट्रो कनेक्ट असेल का, तर त्यांना जवळपास मेट्रो असेल तर मेट्रोचा नक्की ते उपयोग करतील. पण ते करताना मेट्रोचं तिकीट परवडणार आहे का, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आता एक छोटंसं उदाहरण देतो. आत्ताचं आपण जे म्हटलं की स्वारगेटपर्यंत मेट्रो आल्यानंतर कदाचित मेट्रोचं हे वाढेलच, त्यात काही वादच नाही. पण परत आपण मेट्रो जी एक्सटेन्शन केलेली आहे, आता कात्रज ते आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणावरच ही मेट्रो जाणार आहे. कात्रज ते स्वारगेट हा जर पॅच बघितला तर हा 6 किलोमीटरचा पॅच आहे. याच्यामध्ये मेट्रोची माझ्या माहितीप्रमाणे फक्त 3 ठिकाणी मेट्रो थांबणार आहे. पण मेट्रोचं जर बघितलं 3 ठिकाणी थांबणार आहेत, पण PMPLचे बसस्टॉप बघितले तर 12 बसस्टॉप आहेत. मग ही बाकीच्या प्रवाशांसाठी काय? मग त्यांना आपल्याला पुन्हा एकदा या PMPLचीच गरज लागणार आहे. त्यामुळे PMPL हे प्रशासनाचं. तुम्ही आत्ता सांगितलं की 75 वर्षापासून आपण पुण्याची वाहतूक व्यवस्था पाहतोय, पण पुण्याची जी ही वाहतूक व्यवस्था ती सक्षम का नाही झाली? कारण पुणे जसं बदलत गेलं तसं ह्या वाहतूक व्यवस्थेने अंग टाकणं गरजेचं होतं, ते गेलेलं नाही आहे. कारण त्याला पुन्हा एकदा मी सांगतो की सक्षम नेतृत्वच नाही मिळालं. ही व्यवस्था फक्त चालवणे याच्यापेक्षा पलीकडे काहीच झालेलं नाही. आणि हळूहळू आता ही व्यवस्था ठेकेदारांसाठीच तयार केलेली व्यवस्था आहे असं बहुतेक सगळं वाटायला लागलेलं आहे. या बसेस खरेदी असेल, जेव्हा बसेस खरेदी असते तेव्हा बरीचशी लोक यात उडी घेतात, पण ती सक्षम आहे की नाही हे बघण्यासाठी. आता एक छोटंसं उदाहरण देतो. या बसेसमध्ये आपण सुरक्षेसाठी ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आहेत की नाही बघायचं काम RTO प्रशासनाचं आहे. ते करतच नाही आहे. आज त्यामध्ये 2019मध्ये निर्भया प्रकरणानंतर आपण पॅनिक बटन चालू केलं. आज मी गेले 100 वेळा या बटन दाबलेलं आहे, एकही पोलीस आलेला नाही. याचा अर्थ ही व्यवस्था बंदच आहे. मग त्याशिवाय आपल्या बसमध्ये काच फोडण्यासाठी हातोडा लागतो. मला आज प्राकर्षाने बोलावं लागतं की त्या हातोडीची किंमत जी आहे ती संस्कृती महामार्गावर जळून खाक झालेल्या जीवांना विचारावं लागेल. कारण ती जी हातोडा आहे, मला त्या बसमधून वाचलेला एक प्रवासी भेटला भोसरी बसस्टँडला. त्यांनी सांगितले की सर, त्या बसमध्ये हातोडा नव्हता. मी जेव्हा या बसमध्ये या हातोड्याची माहिती सांगतो किंवा या सुरक्षेबद्दल बोलत असतो त्याला तो म्हटले ते जो हातोडा असता तो फोडून आम्ही काही प्रवासी बाहेर पडू शकलो असतो. म्हणजे ह्या व्यवस्था सक्षम होण्यासाठी फक्त PMPL नाही तर PCMC, PMC, त्यानंतर आपल्या BRTची व्यवस्था बघणारे लोक आहेत. त्याशिवाय RTO आहे. या सगळ्यांचा सहभाग आहे आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन ही व्यवस्था चांगलं होण्यासाठी कायदेशीर मार्गाने जी काही आहेत ते करणं, त्यासाठी फंडिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते होताना काही दिसत नाही आहे. आत्ताच तुम्ही आम्हाला सांगितलं की 90 लाख म्हणजे 90 लाख पुणेकर असतील किंवा पिंपरी म्हणजे सगळे मिळून 90 लाख आहे आणि जवळपास दररोजचे 10% पण कमी प्रवासी PMPLनी प्रवास करता. आणि ही PMPL सक्षम करण्यासाठी ते या प्रकारे म्हणजे तुम्ही सांगितलं तसं नेतृत्व काय भेटलेलं नाही आहे, पण PMPLला सक्षम कसं करता येईल? हे बघा, तुम्ही PMP प्रवासी मंच म्हणून काम करताना आम्ही प्रवाशांच्यासाठीची 3-4 अंग फार महत्त्वाची आहेत, त्याच्याबद्दल कायम बोलत असतो. पहिलं म्हणजे तो प्रवास भरवशाचा असला पाहिजे. म्हणजे माझी बस किती वाजता येणार, किती वाजता पोहोचणार हे मला समजलं पाहिजे. त्यासाठी आपण ITMS सारख्या व्यवस्थेचा हे जवळपास 100 कोटीपेक्षा जास्त खर्च करून आज त्या बंद आहेत. ओके. त्याशिवाय त्याला भरवशाचा म्हणजे त्याच्या स्टॉपवर कुठली माहिती नाही, वेळापत्रक नाही. साधं बस स्टँडवर, ST स्टँडवर नवीन प्रवासी जेव्हा येतात त्यांना कुठली माहिती नाही. त्यामुळे भरवशाची सेवा होण्यासाठी त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्याची साधनं निर्माण झाली नाहीत. ती निर्माण करणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा प्रवास सुरक्षित असला पाहिजे. बसला आगी लागणं, आता काल परवाचीच घटना आहे की बस सिंहगड रोडला एक ब्रेक लागले नाही म्हणून फेल झाली. मग अशा प्रकारच्या बसेस मार्गावर काय येतात याचा प्रशासनाने विचार केला पाहिजे. आज डेपो आहेत, डेपोमध्ये मेंटेनन्सची व्यवस्था चांगली आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. ते होत नाही आहे. आमच्या तक्रारी असतात जर तशाच परत आम्हाला 8 दिवसांनी ती बस भेटल्यानंतर तसंच असतं. तर हा सक्षम प्रवास करण्यासाठी PMPLच्या ज्या जागा आहेत त्या जागा ज्या कवडीमोल काही लोकांनी ढापलेल्या आहेत असं म्हटलं नाही, तर त्या सक्षमेसाठी त्या वापरून रेव्हेन्यू तयार करणं. जसं आपण मेट्रोला रेव्हेन्यू तयार करतो तसं PMPLला पण रेव्हेन्यूची गरज आहे आणि ते होताना दिसत नाही आहे. हा प्रवास जेव्हा भरवशाचा होईल, सक्षम होईल, सुरक्षित होईल आणि स्वस्त किंवा मोफत होईल तरच प्रवासी जास्तीत जास्त याच्याकडे होतील आणि वाहतूक कोंडीतून नक्कीच पुणेकरांची सुटका होईल. आज बघितलं तर बेंगलोर 2 क्रमांकावर होतं, आज बेंगलोरचा क्रमांक 6व्या क्रमांकावर काहीतरी आलेला आहे. मग का झालेलं आहे ह्याचं बघणं गरजेचं आहे. सर, काय सांगाल नेमकी सध्या ज्या PMPL जे आहे आपली त्या संदर्भात ते सांगतं की आमच्या एवढ्या बस चालू आहे, एवढ्या बस म्हणजे या रूटवरती जाता, तर किती बस चालू आहे आणि किती बस बंद आहे सध्याच्या काळात त्याची काही तुमच्याकडे माहिती आहे का? PMPLकडं माझ्या माहितीप्रमाणे 2080 बसेस आहेत. ओके. त्यापैकी सर्वसाधारण एक काही महिन्यापूर्वी
1500पेक्षा जास्त बसेस मार्गावर नसायच्या. पण आता काल परवा मी आकडा बघितला, तो साधारण 1750 बसेस आहेत. साधारण एक थंब रूलप्रमाणे 85% बसेस तरी मार्गावर असाव्यात. पण मार्गावर असणं आणि त्या सक्षमपणे चालणं हे महत्त्वाचं आहे. मग मार्गावर जाऊन ते तिथं बंद पडतात तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. त्यामुळे त्या 85% बसेस संपूर्णपणे मार्गावर राहतील. त्याशिवाय आम्ही काही सजेशन दिले आहेत की संध्याकाळच्या वेळामध्ये त्या बसेस ज्या आहेत त्या फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे. म्हणजे दुपारच्या वेळात ती जर 5 मिनटं असेल तर संध्याकाळच्या वेळेस ती 3-4 मिनटं केली पाहिजे. आता मी या मार्गावर नेहमी प्रवास करत असतो. संध्याकाळच्या वेळेला एक साधारण 5-6 नंतर ते 9 वाजेपर्यंत कात्रजकडे जाणाऱ्या, अप्परकडे जाणाऱ्या बसेस तुडुंब भरलेल्या असतात. याचा अर्थ ती प्रवाशांची गरज आहे. मग त्या ठिकाणी आपण काही नॉनस्टॉप बसेस सुरू करू शकतो का? अशा प्रकारचे प्रयोग केले जातात. पण अधिकारी नंतर कुठलीही सूचना न देता बंद करतात. हा प्रत्येक प्रयोग केल्यानंतर तो फेल का झाला किंवा तो चांगला का चालतो याची कारण मीमांसा शोधली पाहिजे. त्याचा कुठलाही प्रयत्न करता अधिकारी मन मानेपर्यंत हे करत असतात, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तेव्हा अधिकाऱ्यांना पण त्याचं प्रशिक्षण असणं गरजेचं आहे आणि ते करताना नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे, प्रतिनिधींना विश्वासात घेतलं पाहिजे आणि हे निर्णय जे आहेत ते ग्राहकांच्या गरजेनुसार बदलले पाहिजेत, ना की PMPLच्या इच्छेनुसार. पुण्याची जी वाहतूक व्यवस्था आहे ती कोण सक्षम करू शकतं, मेट्रो की PMPL? जर तुम्ही वाहतूक जर बघितली तर फक्त मेट्रो किंवा फक्त PMPL हे सोल्युशन पुण्याला असूच शकत नाही. ह्या वाहतूक व्यवस्थेमध्ये आज चालणं हा सुद्धा एक वाहतुकीचा भाग आहे. सायकल हा एक वाहतुकीचा भाग आहे. पूर्वी ही पुण्याची व्यवस्था आपण टांग्यापासून सुरू होईल, रिक्षा आणि आता ती PMPL मेट्रो पण आलेली आहे. त्यामुळे हे प्रत्येक अंग हे महत्त्वाचं आहे. ते सक्षम करणं सर्वात महत्त्वाचं की वाहतूक व्यवस्थेमध्ये माणूस घरापासून परत घरापर्यंत येण्यासाठीची जी व्यवस्था तयार करणं आहे, ज्याला आपण एंड माईल कनेक्टिव्हिटी असं म्हणतो ट्रान्सपोर्टमध्ये, ती करणं गरजेचं आहे. त्यामुळे रिक्षा सक्षम करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रवाशांना बसस्टॉपमध्ये जाण्यासाठीच्या व्यवस्था करणं गरजेचं आहे. मेट्रो हे एकच सोल्युशन असू शकत नाही. मेट्रो हे एक सोल्युशन आहे, पण ते एकच सोल्युशन असू शकत नाही. त्यामुळे PMPL सक्षम करणं, या रिक्षा सक्षम करणं, त्याशिवाय प्रवाशांना जोडीसाठी आपण काही प्रयोग केले होते ते फेल का झाले, म्हणजे सायकलसारखे आहेत, आता परत काहीतरी बाईक्स येत आहेत असं आम्ही ऐकतो आहे. दिल्लीमध्ये हा प्रयोग सुरू आहे. या सगळ्या व्यवस्था एकत्र करून सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवासी हा सुखरूप, कमी वेळेमध्ये आणि स्वस्त याच्यामध्ये घरी आणि त्या कामाच्या ठिकाणी पोहोचणं हे वाहतूक व्यवस्थेने बघितलं पाहिजे. धन्यवाद सर. तर हे होते संजय शितोळे, ज्यांनी आपल्यासोबत आत्ता चर्चा केली. पुण्याची जी वाहतूक व्यवस्था आहे ती सक्षम कशी करता येईल, पुण्याची वाहतूक व्यवस्था कुठे अडली नेमकी, या सगळ्या विषयावर सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तुम्हाला देखील आता कळालं असेल की नेमकी पुण्याची जी वाहतूक व्यवस्था आहे, पुणे आता 7व्या क्रमांकावरती आलेला आहे आणि लवकरच पहिला क्रमांक गाठवेल असं देखील आपल्याला लवकरच हे चित्र दिसेल. आणि ही बाब चांगली नाही आहे की पुण्याने पहिला क्रमांक गाठवावा. तर पाहत राहा राज्य लोकतंत्र, पुणे, ऋषिकेश जगताप.